नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. खूपच आनंदाची बातमी तुमच्या सगळ्यांसाठी एसएससी बोर्डातर्फे 10वी बोर्डातर्फे आलेली आहे. ठीक आहे, प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाळांनो, लास्ट व्हिडिओची विनर स्तुती भामरे होती, जिला 1500 रुपीजचा अमेझॉन व्हाउचर गेलेला आहे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करून ठेवायचंय बाळांनो. आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. कुठूनही काही क्वेश्चन समजला सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो. ग्रुप फुल होऊन जाईल. 10वी बोर्डाचा सेपरेट ग्रुप आहे, लगेच जॉईन करून ठेवा. ठीक आहे, आता बोलूया आपण जी आनंदाची बातमी तुमच्या सगळ्यांसाठी आलेली एसएससी बोर्डातर्फे. इथं मी पेस्ट करणार आहे बातमी. ठीक आहे, तुम्ही इथूनही वाचू शकतात. मी तुम्हाला शॉर्ट मध्ये समजावतो काय म्हणणं आहे बोर्डचं. ठीक आहे, बोर्डाने 10वी बोर्डाने जे विद्यार्थी 10वी बोर्डाची परीक्षा देणार आहेत, ठीक आहे, त्यांसाठी खूपच एक आनंदाची बातमी दिलेली आहे. ती म्हणजे सोर्स ऑफ क्वेश्चन्स अनाऊन्स केलेले आहेत बाळांनो. बोर्डाने स्वतः सांगितले की इथूनच प्रश्न येणार आहेत. आता हे बोर्ड का करताय, हे सगळे प्रयत्न का असतात बोर्डाचे, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी 10वी पास व्हावा आणि त्याचं पुढचं शिक्षण नको थांबावं, पुढचे शिक्षणला तो पुढचं शिक्षण घेऊ शकतो बेसिकली. ठीक आहे, असाक्षरता कमी व्हावी, या सगळ्यांसाठी हे सगळे प्रयत्न 10वी बोर्डाचे चालू असतात बाळांनो. ठीक आहे, पण जो विद्यार्थी थोडासा चांगला आहे अभ्यासात, त्याने या सगळ्या गोष्टींचा जर फायदा घेतला, तो 90 ते 95 टक्केवारी इझिली काढू शकतो बाळांनो, फक्त हे सोर्सेस मधून अभ्यास करून. ठीक आहे, तर सगळ्या सोर्सेस बद्दल पण जाणून घ्यायचंय की कुठून प्रश्न येणार आहेत. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 100 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील बोर्डात, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. लास्ट इयरचे तुम्ही फीडबॅक चेक करू शकतात. विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी काढलेली बाळांनो. का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात असं आहे का बोर्ड मला सांगून देतं? नाही, प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते की हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येऊ शकतो. एका प्रश्नावरती 7-7, 8-8 दिवस स्पेंड केले जातात बाळांनो. तुमच्यासाठी जीवनदान ठरेल या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. आता बोलूया प्रश्न कुठून येणार आहेत. बोर्डाने काय सांगितलं, कुठून प्रश्न येणार आहेत. सगळ्यात पहिला मेन सोर्स बोर्डाने सांगितला बाळांनो, PYQs म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ठीक आहे, बोर्डाने स्वतः सांगितलं 30 ते 32% प्रश्न PYQच्या रेफरन्स घेऊनच बनवलेले असतात. ठीक आहे, म्हणजे तुम्ही असं समजू शकतात बाळांनो, PYQs मधूनच 30 ते 32% प्रश्न येतात बाळांनो. हे स्वतः बोर्डाने सांगितलंय. ठीक आहे, तुमचा 100 मार्कापैकी तुमचे 30 ते 32 मार्क स्वतः बोर्ड फिक्स करून ठेवतंय. आता तुम्ही विचारणार, दादा किती वर्षाचे PYQs पेपर करायचे? मी सांगेल कमीत कमी 6 ते 7 वर्षाचे तुम्ही जर PYQ पेपर केले तर तुमचे मॅक्झिमम प्रश्न तिथूनच सिमिलर येतील बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. आता PYQs मधून पण जे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ना, ते आपण टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत बाळांनो. ठीक आहे, आता हा झाला पहिला सोर्स. ठीक आहे, आता दुसरा सोर्स कोणता असेल बाळांनो? दुसरा सोर्स बोर्डाने सांगितला सॅम्पल पेपर्स. ठीक आहे, बोर्ड जे सॅम्पल पेपर रिलीज करतं तिथूनही मॅक्झिमम सेम प्रश्न येतात बाळांनो बोर्डात. हे स्वतः बोर्डाने सांगितलंय. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सॅम्पल पेपरचा पण खूप चांगला अभ्यास करायचा आहे, जेणेकरून सेम टू सेम प्रश्न तुमचे बोर्डात तिथून येतील. आता तुम्ही सांगणार, दादा सॅम्पल पेपर कुठून भेटतील? सॅम्पल पेपरचे पण जे महत्वाचे प्रश्न आहेत ना, जे येऊ शकतात, ते आपण टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत बाळांनो. तिथं पण तुम्हाला जास्त मेहनत करायची गरज नाही. जर तुम्हाला स्वतः अभ्यास करायचा असेल सॅम्पल पेपरचा, तर तुम्ही इंटरनेटवरून पण करू शकतात, काही हरकत नाही. आता तिसरा महत्वाचा सोर्स जो सांगितला बाळांनो, तो म्हणजे इम्पॉर्टंट चॅप्टर्स. बोर्डाने स्वतः इम्पॉर्टंट चॅप्टर्स रिलीज केले. बोर्डाने स्वतः स्किपेबल, नॉन स्किपेबल चॅप्टर रिलीज केले. बोर्डाने स्वतः सांगितलंय की जर त्याचा अभ्यास व्यवस्थित केला विद्यार्थ्यांनी, जे नॉन स्किपेबल चॅप्टर आहेत त्यांचा अभ्यास जर व्यवस्थित केला, तिथूनच मॅक्झिमम आम्ही प्रश्न टाकणार आहोत. हे स्वतः बोर्डाने कन्फर्म केलेलं आहे बाळांनो. आता तुम्ही काय करतात बाळांनो, पहिल्या चॅप्टर पासून अभ्यासाला लागतात आणि तुमचा सिलेबस कधीच कम्प्लीट होत नाही बाळांनो. पहिल्या चॅप्टर पासून अभ्यासाला लागण्यापेक्षा बोर्डाने जे इम्पॉर्टंट चॅप्टर सांगितले ते आधी करा ना, कारण त्याच्यातूनच जास्त बोर्ड विचारणार आहेत. म्हणून तर बोर्डाने इम्पॉर्टंट क्वेश्चन, इम्पॉर्टंट चॅप्टर सांगितले है ना. त्यानंतर चौथा सोर्स जो बोर्डाने सांगितला तो म्हणजे इम्पॉर्टंट टॉपिक्स. बाळांनो, बोर्डाने इम्पॉर्टंट टॉपिक सुद्धा सांगितले प्रत्येक चॅप्टरचे. फॉर एक्झाम्पल, तुमचा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स हा चॅप्टर आहे, त्याच्यामधून प्रश्न कुठून येणार आहेत, कोणत्या टॉपिक वरून येणार आहेत, हे सुद्धा बोर्डाने सांगितलंय बाळांनो. जर तुम्हाला तो व्हिडिओ हवा असेल इम्पॉर्टंट टॉपिकचा, तर प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये मला सांगा. मी प्रत्येक चॅप्टरचे इम्पॉर्टंट टॉपिक्स तुम्हाला सांगेल. ठीक आहे, फक्त कॉमेंट करून द्यायचे तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक्स. तर हा चौथा सोर्स ऑफ क्वेश्चन्स आहेत बाळांनो, ज्याच्यातून तुमचे मॅक्झिमम सेम टू सेम प्रश्न येणार आहेत इम्पॉर्टंट टॉपिक्स मधून. आणि बाळांनो, हे सगळे इम्पॉर्टंट चॅप्टरचे आणि इम्पॉर्टंट टॉपिकचे जे प्रश्न आहेत ना, महत्वाचे प्रश्न, ते आपण ऑलरेडी टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत. तर जे विद्यार्थी एनरोल्ड आहेत त्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यांनी ते सुद्धा प्रश्न केले तरी त्यांचा मॅक्झिमम अभ्यास कव्हर होऊन जातो बाळांनो. ठीक आहे, आता लास्ट सोर्स जो बोर्डाने सांगितलाय तो म्हणजे बाळांनो तुमचा
एक्झरसाइजचे प्रश्न बोर्डाने हे सुद्धा सांगितलंय की जे इम्पॉर्टंट प्रश्न एक्झरसाइजचे असतात त्यांना विद्यार्थ्यांना व्यवस्थित करायचंय, जेणेकरून सेम प्रश्न तिथूनच तुमच्या परीक्षेत येणार आहेत बाळांनो. आता एक्झरसाइजचे सुद्धा जे इम्पॉर्टंट प्रश्न असतात ते आपण 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत बाळांनो. ठीक आहे, किंवा तुम्ही सगळ्याच्या सगळ्या एक्झरसाइजचे क्वेश्चन केले तर तुमचे सगळेच क्वेश्चन कव्हर होऊन जातात. ठीक आहे, आता हे जे 5 सोर्स ऑफ क्वेश्चन सांगितले बाळांनो बोर्डाने, इथूनच सेम टू सेम प्रश्न तुमचे येणार आहेत. ठीक आहे, या 5 सोर्सचे पण जे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ते आपण 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत बाळांनो. आता तुम्हाला कोर्समध्ये एनरोल करण्यासाठी ऍप डाउनलोड करायचंय बाळांनो, तिथून एनरोल करायचंय. आणि बाळांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, तुमच्यासाठी हा कोर्स आणि हा चॅनल एक जीवनदान ठरेल या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या. 10वी बोर्डाचा सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप आहे बाळांनो. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.